वाशिम शहरात जे कृषी उत्पन्न बाजार समिती या परिसरात भाजी लिलावचा मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आहे आणि ठिकाणी जर बघितलं मागील 10 दिवसापासून या भाजी लिलाव बाजार पूर्ण अडचणीत आला आहे। मागील दिवसापासून जर बघितलं डिझेलच्या मुळे अनेक वाहनांना ये जा करण्यासाठी 30% जे भाजीपाला आवक आहे ती पूर्णतः घटत असलेलं चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर आपण बघू शकतो कांदा असो तसे इतर भाजीपाला असो याच्यासाठी जे शेतकऱ्याला माल इकडे घेऊन यावं लागत होतं, मात्र त्यांना डिझेल आणि याच्यासाठी तात्काळ अनेक पेट्रोल पंपावर थांबावं लागत होतं। त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना माल या बाजारपेठेत आणता आलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या बाजारभाव जे बदललं तर त्याच्यात 30% मालात घट झाली, तसेच बाजार भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितली तर मोठ्या प्रमाणात इथं आपण बघू शकतो सध्या भाजीपाला लिलाव होत आहे, मात्र सध्या परिस्थिती जर बघितलं तर 30% इथं घट झाल्याचं चित्र आहे। आपल्यासोबत काही इथलचे व्यापारी येतात। दादा काय परिस्थिती आहे सध्या? नमस्कार दादा, परिस्थिती अशी आहे की सध्या उन्हाच्या ज्या झळा आहेत, ऊन 44-45 झालं, त्यामुळे मालाची आवक तर पहिल्यांदाच कमी झाली आणि त्यातल्या त्यात हे जे डिझेल पेट्रोलचं जे आहे शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे डिझेलमुळं जे ट्रॅव्हलिंग मध्ये माल येतोय, शेतकरी माल आणतात, ऑटोमध्ये आणतात, गाड्यामध्ये आणतात, त्यांना डिझेल भेटत नाही, 5-5 घंटे लाईन मध्ये उभं राहावं लागतं, त्याच्यामुळे त्यांचा माल इथपर्यंत येऊ शकत नाही। त्यामुळे एक तर मालाची आवक 35% घटली, त्याच्यामुळे भाव वाढले, तो एक मोठा प्रॉब्लेम आहे। हे 8 दिवसामध्ये झालेलं आहे, जेव्हापासून डिझेल आणि मार्केटमध्ये डिझेल कमी झालं आणि शेतकऱ्याला डिझेल पासूनच सगळं काही आता नांगरण नाही, खुंकणं नाही, त्याच्यात सगळं डिझेलवर लोकांना बैल विकून टाकले आणि ट्रॅक्टर घेतले, त्याच्यामुळे कसं येणार आहे। आता सध्या आपल्या वाशिम जिल्ह्यात जर म्हटलं डिझेलचा आता चांगला सुरळीत चालू आहे। आता चांगला आवक येईल नाही, सुरळीत कुठं आहे, प्रत्येक डिझेल पंपावर तर लाईन दिसते, कॅन दिसते, शेतकरी उभे राहतात, 4-4 तास तिथे असतात। मग त्याच्यामुळे इफेक्ट जर डिझेल मिळालं असतं तर मग इकडे मालाची आवक का बरं घटली? जो माल 35 ते 40% घटला आहे, या डिझेलच्या कारणामुळे घटला, तो काही याच्या कारणामुळे नाही घटला। मालाची आवक जी आहे तीच येते, परंतु माल इथपर्यंत पोहोचत नाही डिझेलच्या कारणामुळे। नक्कीच ते होते आपल्यासोबत जे भाजीपाला लिलाव येथील व्यापारी यांनी सांगितलं किंवा डिझेल जे तुटवडा होता त्याच्यामुळे जे आवक आहे ती मोठ्या प्रमाणात घटली आहे, त्याच्यामुळे दरातही वाढ झाली आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।